Good morning, friends. Myself Jyoti sir from Mechanical Engineering Department. Now today there is a topic about the ceramic for the second year Mechanical Engineering subject named as a Mechanical Engineering Material. In which today's lecture we are study about the ceramic material, the introduction about the ceramic material, and also the composition and also the composition and also the properties about the ceramic material are studied in this lecture. Now, in last lecture, we are study about the thermosetting plastic, thermoplastic material, and also the rubber material. Okay, these are the topic, the composition, properties, and also the applications are studied in last lecture. Now, in this lecture, we are study about the what is the ceramic. What is the ceramic material? What is the application about the ceramic material? And also the properties about the ceramic material. These are the topics studied in this lecture. तर बघा, जे मागं आपण लेक्चर घेतलं होतं, मागच्या लेक्चरला आपण टाईप्स अबाउट द प्लॅस्टिकचे टाईप्स बघितले होते. त्याच्यामध्ये थर्मोसेटिंग प्लास्टिक आणि थर्मोप्लास्टिक मटेरियल, त्याचं कंपोजिशन, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचं ॲप्लिकेशन, याही आपण काय केलं मागच्या लेक्चरला बघितलं होतं. त्याचबरोबर रबर ऑफ मटेरियल ऑफ रबर मटेरियलचं सुद्धा काय केलं आपण, तर कंपोजिशन, त्याचं ॲप्लिकेशन आणि त्याच्या प्रॉपर्टीज आपण काय केलं त्या बघितलं. तर आता जे लेक्चर जे आहे त्या लेक्चरला आपण काय बघणार आहे, आपण तर सेरेमिक मटेरियल म्हणजे काय, नेमकी सेरेमिक मटेरियल हे कोणतं असतं, त्याचं कंपोजिशन कसं आहे, त्याचे ॲप्लिकेशन्स कोणते आहे, या सगळ्या गोष्टीचा स्टडी आपण काय करणार आहे, ते आजच्या लेक्चरला करणार आहे. तर बघा, इंजिनिअरिंग सेरेमिक मटेरियल. तर व्हॉट आर द सेरेमिक मटेरियल? सेरेमिक मटेरियल म्हणजे काय सांगते सेरेमिक मटेरियल बाबत? तर सेरेमिक इज ऑफन ब्रॉडली डिफाईन ॲज एनी इनऑर्गॅनिक नॉन मेटॅलिक मटेरियल. मग हे जे सेरेमिक मटेरियल आहे त्याची डेफिनेशन जर सांगायची झाली तर काय सांगते, तर हे जे मटेरियल जे आहे तर ते कसं आहे, ब्रॉडली डिफाईन ॲज इनऑर्गॅनिक अँड नॉन मेटॅलिक मटेरियल आहे. ते कसं आहे, इनऑर्गॅनिक मटेरियल आहे आणि नॉन मेटॅलिक मटेरियल आहे की नाही. एक्झाम्पल ऑफ सच मटेरियल कॅन बी एनिथिंग फ्रॉम अ NaCl, टेबल सॉल्ट अँड क्ले, कॉम्प्लेक्स सिलिकेट. मग हे सगळे काय असतात, हे जे सेरेमिक मटेरियल आहेत तर हे कशाचे बनलेले असतात, तर मातीपासून बनलेले असतात. मग तर ॲप्लिकेशन थोडक्यात जाणून घ्यायचे असतील तर काय सांगते येईल बरं. तुम्ही घरामध्ये कप आणि बशी बघितली असेल आहे की नाही, घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये आहेत कप बशी आहे की नाही, तर ती क्लेपासून बनलेली असते. ते मटेरियल म्हणजे काय, त्याला एक गुड फिनिशिंगही दिलेली असते आहे ना. किंवा आपण माठ बघितला असेल आहे की नाही, किंवा आपण मातीच्या वस्तू जेवढ्या काही आहेत, फुलदाणी वगैरे आपण जे म्हणतो आहे की नाही, किंवा अजून एखाद्या मूर्त्या असतात मातीच्या वगैरे, तर ह्या कशाच्या असतात, सेरेमिक मटेरियलच्या. अजून प्लेटा असतील आहे की नाही, मातीच्या प्लेटा असेल, सेरेमिक मटेरियलच्या प्लेटा असतात बशीसारख्या, तर ते सुद्धा कशाचे असतात, फक्त सेरेमिक मटेरियलच्या बनलेल्या असतात. इनऑर्गॅनिक नॉन मेटॅलिक मटेरियल दॅट कन्सिस्ट ऑफ द मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक एलिमेंट बाउंडेड टुगेदर प्रिलिमिनरी बाय आयोनिक अँड कोव्हॅलंट बॉन्ड. मग याच्यामध्ये काय केलेलं असतं, इनऑर्गॅनिक अँड नॉन मेटॅलिक मटेरियल जे आहे हे काय आहे, ते एक प्रकारची प्रॉपर्टी आहे तुमच्या सेरेमिक मटेरियलची. हे कसे असतात सेरेमिक मटेरियल, तर इनऑर्गॅनिक असतात आणि नॉन मेटॅलिक असतात. त्याच्यामध्ये कोणताही चुंबक
चुंबकत्व नसतं आहे की नाही. जसं की मेटल आहे, तर त्या मेटलला आपण चुंबकाने ओढू शकतो. तसं हे मटेरियल कसं आहे, तर नॉन मेटॅलिक आहे. कन्सिस्ट ऑफ द मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक एलिमेंट. मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक एलिमेंट हे काय केलेले आहेत, बाउंडेड टुगेदर बाय द आयोनिक अँड कोव्हॅलंट बॉन्ड. मग नॉन मेटॅलिक आणि इनऑर्गॅनिक मटेरियल जे आहे ते काय केलेले, बाउंड केलेले आहेत, म्हणजे जोडल्या गेलेले आहेत. कशाने, तर एक प्रकारचे आयननी किंवा कोव्हॅलंट बॉन्डनी ते काय केलेले आहेत, तर जोडल्या गेलेले आहेत. अशा प्रकारचे काय आहेत हे, तर मटेरियल आहे की नाही. कोणते, तर सॅरेमिक मटेरियल. इट्स केमिकल कंपोजिशन व्हेरी कन्सिडरेबल फ्रॉम सिम्पल कंपाऊंड टू मिक्सचर ऑफ एनी कॉम्प्लेक्स फेज बाउंडेड टुगेदर. मग याच्यामध्ये जे केमिकल कॉम्पोजिशन जे आहे तर ते कसं असतं, व्हेरी कन्सिडरेबल आहे की नाही, खूप कमी प्रमाणात, व्हेरी कन्सिडरेबल असतं फ्रॉम सिम्पल कंपाऊंड टू मिक्सचर आहे की नाही. हे कसं आहे, एक प्रकारचं सिम्पल कंपाऊंड मग मिक्सचरचं बनलेलं असतं तुमचं सेरेमिक मटेरियल आहे की नाही. ऑफ मेनी कॉम्प्लेक्स फेजेस बाउंडेड टुगेदर. याच्यामध्ये मेनी कॉम्प्लेक्स ऑफ फेजेसचं काय केलं असतं, तर बाउंड करून ते काय केलं असतं, बनलेलं असतं तुमचं सेरेमिक मटेरियल ठीक आहे ना. सेरेमिक यूज इन इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन कॅन बी डिवायडेड इंटू 2 ग्रुप. मग हे जे सेरेमिक मटेरियल जे आहे तर हे 2 ग्रुपमध्ये इंजिनिअरिंग ॲप्लिकेशनमध्ये काय केलेलं आहे, डिवाईड केलेलं आहे. तर कोणकोणतं, तर ट्रॅडिशनल सेरेमिक मटेरियल अँड सेकंड वन इज ॲडव्हान्स सेरेमिक मटेरियल. तर हे जे इंजिनिअरिंग ॲप्लिकेशनमध्ये हे जे सेरेमिक मटेरियल यूज केलं जातं तर याचे 2 ग्रुप केलेले आहेत. तर फर्स्ट वन इज ट्रॅडिशनल सेरेमिक मटेरियल अँड सेकंड वन इज ॲडव्हान्स सेरेमिक मटेरियल. मग टिपिकली हार्ड अँड ब्रायटल विथ लो टफनेस. मग हे कसं असतं, तर हार्ड आणि ब्रायटल मटेरियल आहे तुमचं सेरेमिक. टफनेस जी आहे तर ती कशी आहे, त्याची सेरेमिक मटेरियलची लो आहे. आणि डक्टिलिटी आहे की नाही, टफनेस आणि डक्टिलिटी जी आहे तुमच्या सेरेमिक मटेरियलची ती कशी आहे, तर लो आहे की नाही. युजली गुड इलेक्ट्रिकल अँड थर्मल इन्सुलेटर. मग हे कसं आहे, तर इन्सुलेटर म्हणून याचं गुड आहे, चांगल्या प्रकारचं आहे. ॲज अ इलेक्ट्रिकल अँड थर्मल इन्सुलेटर म्हणून ॲज इन्सुलेटर म्हणून काय करू शकतो आपण, यूज करू शकतो आहे की नाही. नॉर्मली have relatively high melting temperature and high thermal stability. It may be hostile environment. हे कसं आहे, नॉर्मली हॅव रिलेटिवली हाय मेल्टिंग टेम्परेचर आहे याचं आहे की नाही. अँड हाय केमिकल स्टॅबिलिटी. जी केमिकल स्टॅबिलिटी जी आहे तुमच्या सेरेमिक मटेरियलची ती कशी आहे, तर हाय आहे की नाही. तर अशा प्रकारचे हे काय आहेत, तर सेरेमिक मटेरियल आहे की नाही. हिस्ट्री काय जाणून घ्यायची गरज नाही आपल्याला सेरेमिक मटेरियलची आहे की नाही. तुम्हाला जसं काय माहिती आहे की सेरेमिक मटेरियल जे आहे तर ते कसं आहे की नाही. तर सेरेमिक क्रिस्टल स्ट्रक्चर हे कसं असतं आहे की नाही. तर सेरेमिक क्रिस्टल स्ट्रक्चरचा जर विचार केला आपण तर ब्रॉडेड रेंज ऑफ द केमिकल कंपोजिशन दॅट मेटल्स विथ मोर कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर. मग हे जे सेरेमिक क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे आहे तुमच्या सेरेमिक मटेरियलचं ते कसं असतं, ब्रॉडेड रेंज ऑफ द केमिकल कंपोजिशन आहे की नाही. त्याची रेंज जी आहे, ब्रॉडेड रेंज जी आहे केमिकल कंपोजिशनची तर ती कशी असते, ब्रॉडेड असते आहे की नाही. दॅन मेटल आहे की नाही, मेटलपेक्षा विथ मोर कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर. आणि कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असतं त्याचं, कंटेन ॲटलिस्ट 2 अँड आफ्टर 3 और मोर ॲटम. मग याच्यामध्ये हे जे सेरेमिक मटेरियल आहे तर याच्यामध्ये ॲटलिस्ट 2 किंवा 3 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आयटमचं काय केलं असतं, हे कंपाऊंड करून काय केलं असतं, बनवलेलं असतं आहे की नाही तुमचं सेरेमिक मटेरियल. युजली कंपाऊंड बिटवीन द मेटॅलिक आयन, फॉर एक्झाम्पल FeNiAl called cation and non-metallic ion OnCl called as a anion. कॅटायन आणि आनायन आहे की नाही. फॉर एक्झाम्पल थोडक्यात जर सांगायचं झालं तर कॅटायन मटेरियल आणि आनायन मटेरियल हे दोघांचं कॉम्बिनेशन करून काय केलं असतं, याचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर काय केलं असतं, बनलेलं असतं आहे की नाही.
Bonding will usually have some covalent character, but is usually most ionic. मग हे जे सेरॅमिक मटेरियल जे आहे तर हे कसं असतं, तर मोस्ट आयोनिक मटेरियल आहे की नाही. वेगवेगळे दोन किंवा तीन किंवा त्याच्यापेक्षाही जास्त ॲटमचं ते काय केलं असतं, मिक्सर करून ते काय केलं असतं, बनवलेलं असतं. तुम्ही बघितलं असेल थोडक्यात जर सांगायचं झालं तर तुम्ही विटा बघितल्या असतील, विटा आहे की नाही. ते काय आहे, ते एक प्रकारचं सेरॅमिक मटेरियल आहे की नाही, की जे आपण कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये जे यूज करतो ते विटा, तर त्या कशा आहेत, ते सेरॅमिक मटेरियल्स आहे. मग विटामध्ये फक्त मातीच यूज केली जाते का? हो, माती तर असते, पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲटम जे आहेत तर ते काय केले असतात, स्मॉल अमाऊंटमध्ये काय केलं असतात, तर मिक्सअप असतात आहे का नाही. तर ते जे आयन जे आहे त्याचं एक प्रकारचं कॉम्पोजिशन करून काय केलं असतं, ते बनवलेलं असतं. तर त्याच्यामध्ये छोटे छोटे बारीक बारीक असे दगडंही येतात आहे की नाही, बारीक बारीक खडी, छोटी छोटी दगडाचे कण वगैरे आहे की नाही, सगळ्या गोष्टीचं मिक्सचर असतं. मग त्याच्यामध्ये 2 किंवा 3 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त बारीक बारीक आयटम जे आहेत वेगवेगळे. मग थोडक्यात जर सांगायचं झालं तर मग हाडाची राख आहे की नाही, जसं की थोडक्यात जर सांगायचं झालं तर असे काही असतात मातीमध्ये वेगवेगळे घटक असतात. एकच प्रकारची माती तुम्हाला कुठेच भेटू शकत नाही, बरोबर. तर ती जर माती जरी भेटली पण त्याच्यामध्ये जे ॲटम असतात आहे की नाही, आयन जे असतात तर ते कसे असतात, आयोनिक मटेरियल असतात. मोस्ट ऑफली आयोनिक मटेरियल त्याच्यामध्ये काय केलं असतं, मिक्सअप करून काय केलं असतं, बनवले असतं. जसं की तुम्ही कुंभाराकडे वगैरे गेलात तर मडकी घडवणारा कुंभार किंवा वेगवेगळे फुलदाणी वगैरे आहे की नाही, मूर्त्या वगैरे घडवणारे, तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे काय केलेलं असतात, तर एक प्रकारचं क्ले करून म्हणजे मातीचं काय केलं जातं, चिखल करून काय केलं असतं, ते बनवलेलं असतं आणि त्याला एक गुड फिनिशिंग काय केली जाते, दिली जाते आहे की नाही. तर अशा प्रकारचं काय आहे, तर सेरॅमिक क्रिस्टल स्ट्रक्चर आहे त्याचं आहे की नाही. कोणतं आहे मग, पेरोव्स्काईट स्ट्रक्चर, रॉक सॉल्ट स्ट्रक्चर आणि फ्लोराईड स्ट्रक्चर. तर अशा प्रकारचं काय आहे, ते एक प्रकारचं सेरॅमिक क्रिस्टलाईन स्ट्रक्चर, सेरॅमिक क्रिस्टलाईन स्ट्रक्चर आहे तुमच्या सेरॅमिक मटेरियलचं आहे ना. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन्स ऑफ सेरॅमिक, सेरॅमिकची क्लासिफिकेशन्स आणि ॲप्लिकेशन आहे की नाही. मग क्लासिफिकेशन कशी केली जातात, तर ट्रॅडिशनल सेरॅमिक आणि ॲडव्हान्स सेरॅमिक. मग ट्रॅडिशनल सेरॅमिक आणि ॲडव्हान्स सेरॅमिक हे काय आहे, तर दोन प्रकारचे क्लासिफिकेशन्स आहेत तुमच्या सेरॅमिक मटेरियल्सचे. मग कोणकोणते आहेत, तर ट्रॅडिशनल सेरॅमिकमध्ये व्हाईट वायर्स, स्ट्रक्चरल क्ले प्रोडक्ट, ब्रिक्स अँड टाईल्स, ॲब्रेसिव्स, रिफ्रॅक्टरीज अँड सिमेंट. हे ट्रॅडिशनल सेरॅमिक जे आहे तर याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, व्हाईट वायर्स आहे की नाही, स्ट्रक्चरल क्ले प्रोडक्ट आहे की नाही, एखादं स्ट्रक्चर बनवायचं आहे तर त्याच्यासाठी जो क्ले प्रोडक्ट बनवलेला असतो तर तो कोणत्या गोष्टीमध्ये येतो, तुमच्या ट्रॅडिशनल सेरॅमिकमध्ये येतो. त्याच्यानंतर ब्रिक्स असतील म्हणजे विटा असतील किंवा टाईल्स असतील, तुम्ही घरामध्ये ज्या फरशा वगैरे बसवता तर त्या कशाचे बनलेल्या असतात, तर ह्या सेरॅमिक मटेरियलच्या असतात आहे की नाही. किचनमधल्या असतील, बाथरूममधल्या असतील, टॉयलेटमधल्या असतील किंवा तुमच्या हॉलमधल्या असतील, बेडरूममधल्या असतील, या सगळ्या ज्या फरशा ज्या आहेत तर त्या कशाच्या बनलेल्या असतात, सेरॅमिक मटेरियलच्या बनलेल्या असतात. त्याच्यानंतर ॲब्रेसिव्ह, रिफ्रॅक्टरी आणि सिमेंट आहे की नाही. मग सिमेंट मटेरियल जे आहे तर ते सुद्धा कशाचं बनलेलं असतं, ते एक प्रकारच्या सेरॅमिक मटेरियलचं असतं आहे की नाही. त्याच्यानंतर ॲडव्हान्स सेरॅमिक मटेरियल जे आहे, तर ॲडव्हान्स सेरॅमिक मटेरियलमध्ये इलेक्ट्रो सेरॅमिक आणि ॲडव्हान्स स्ट्रक्चरल सेरॅमिक. तर अशा प्रकारचे दोन काय आहेत, तर टाईप्स आहेत तुमच्या कशाचे, तर इलेक्ट्रोसेरॅमिक्स आणि ॲडव्हान्स स्ट्रक्चरल सेरॅमिक मटेरियलचे. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स सेरॅमिक्स मटेरियल जे आहे तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स सबस्ट्रेट पॅकेज सेरॅमिक, त्याच्यानंतर कॅपॅसिटर, डायइलेक्ट्रिकल, पायझो इलेक्ट्रिकल सेरॅमिक, मॅग्नेटिक सेरॅमिक, ऑप्टिकल सेरॅमिक आणि कंडक्टिव्ह सेरॅमिक्स.
त्याच्यानंतर न्यूक्लिअर सेरॅमिक्स, बायो सेरॅमिक, ट्रायोलॉजिकल सेरॅमिक्स आणि ॲटोमोटिव्ह सेरॅमिक्स. तर अशा प्रकारचे काय आहेत तर क्लासिफिकेशन्स आहेत. तुम्ही हे जे क्लासिफिकेशन्स आहे ना ते 2 मिनटं शांततेत बघा. दोन मिनटं सर फक्त. संपला काय? नाही 2 मिनटं, हे विद्यार्थ्यांना क्लासिफिकेशन बघायला लावतो मी. त्यानंतर त्याचे काय करायचे आहे आपल्याला ॲप्लिकेशन जे आहे तर ते बघायचे आहेत, है की नाही. ट्रॅडिशनल सेरेमिक आणि ॲडव्हान्स सेरेमिक हे सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तो आपल्याला पुढच्या लेक्चरला करायचा आहे डायरेक्ट, है की नाही. बघा सगळे ट्रॅडिशनल सेरेमिक आणि ॲडव्हान्स सेरेमिक. चालेल बघून, ठीक आहे. पुढच्या लेक्चरला आपण बाकीचा रिमेनिंग पार्ट जो आहे तो पुढच्या लेक्चरला. ठीक आहे, थांबवतो.